मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अपघातात 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी, 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत. वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात. फॉरेन्सिक टीमनं ट्रॅक्टर आणि बसचे सॅम्पल घेतले. बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आल्यानं चर्चांना उधाण. अपघातात जखमी वारकऱ्यांवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. प्रकाश आंबेडकर राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा. एससी एसटी ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाच्या लढाईसाठी ही यात्रा असणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद. सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणी पुढची सुनावणी 6 ऑगस्टला. संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर हातात पिस्तूल घेऊन 10-12 तरुणांची रील व्हायरल. रील बनवणाऱ्या तरुणांविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणं महागलं. महसूल आणि नफा वाढवण्यासाठी स्विगी झोमॅटो कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्कात 20% वाढ केली. नेहमी ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांना आता पुन्हा विचार करावा लागणार. राज्यातील मराठी चित्रपट निर्मात्यांनी घेतली अजित पवारांची भेट. मराठी चित्रपटांसाठी अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती तत्काळ बरखास्त करण्याची मागणी. एअर इंडियामध्ये कामगार भरती दरम्यान गोंधळ. 300 जागांसाठी 3000हून अधिक उमेदवार आल्यामुळे गोंधळ. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.